हिंगोली जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीनं महाक्रांती मूकमोर्चा काढण्यात आला। यात संपूर्ण प्रत्येक गावागावातून मोठ्या संख्येनं मातंग समाजातील नागरिक आणि महिला तसेच शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण गावागावातून मोठ्या संख्येनं मातंग समाजातील नागरिक आणि महिला तसेच मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले यांनी मातंग समाजाच्या महाक्रांती मूकमोर्चात सहभाग घेतला होता। 28 फेब्रुवारी रोजी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा परिसरात मातंग समाज एकजुटीनं एकवटला होता। महाक्रांती मूकमोर्चाला गांधी चौकातून सुरुवात करून हा महाक्रांती मूकमोर्चा जिल्हा कार्यालयावर काढण्यात आला होता। मातंग समाजाला न्याय मिळणार कधी यासाठी हा महाक्रांती मूकमोर्चा काढण्यात आला होता। प्रतिभा सोनवणे प्रकरणातील खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी दयानंद मुधोळ यास फाशीची शिक्षा द्या। सीमा कांबळे प्रकरणातील आरोपी भोसले यास तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या। ही दोन्ही प्रकरणे जलद गतीनं न्यायालयात निकाली काढण्यात यावी। अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी। हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कारेगावकर आणि उपनिरीक्षक वांद्रे यांना निलंबित करण्यात यावं अशा अनेक मागण्यांसाठी मातंग समाजानं मोर्चा काढला। मातंग समाजाच्या 2 मुलींवर अत्याचार करण्यात आले तरी पोलीस प्रशासनानं आतापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही आणि आरोपींवर थातुरमातुर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केलं नाही। शासनानं या प्रकरणातील आरोपी यांना लवकरच अटक झाली नाही तर मातंग समाज शांततेनं मूकमोर्चा काढणार, पण यापुढील मोर्चाला वेगळं वळण लागेल अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली। समाजाचा रहिवासी आज या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला जागे करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि शासन यांना जागा करण्यासाठी या मोर्चाचं मातंग समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यामध्ये एकाच महिन्यामध्ये 3 प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत आणि या तिन्ही घटनांमध्ये पोलीस प्रशासनाने डोळेझाकपणा करून मातंग समाजाची दिशाभूल केली आणि ह्या मोर्चाचं प्रमुख नियोजन असं आहे की मातंग समाजाला न्याय मिळावा आणि आमच्या मातंग समाजाच्या आया बहिणींची अब्रू सुरक्षित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाला जागा करण्यासाठी हा मातंग समाजाने या ठिकाणी एल्गार अवलंबलेला आहे आणि निश्चितच या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाला आणि शासनाला जाग येईल। या व्यतिरिक्त अॅट्रॉसिटी कायदा हा प्रभावीपणे मजबूत करण्यात यावा ही एक मागणी आहे। आणि ह्या व्यतिरिक्त दुसरी मागणी जी आहे की मातंग समाजाला जे एक 8% आरक्षण सुद्धा मिळावं यासाठी मातंग समाज पूर्वीपासून 1982 पासून आरक्षणासाठी लढा देत आहे, मागणी करत आहे। तरी ह्या दोन्ही मागण्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी मातंग समाजाच्या वतीने हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्याहून जास्त आम्ही मोर्चा काढू, जिल्हाभर आंदोलन कर। पोलीस प्रशासनाने जे आम्हाला हे केलं नाही, काही गुन्हे दाखल केले नाही केले, पण असे म्हणजे करतो म्हणले पण असं काही असं केलं नाही। तर आम्हाला असं वाटतंय की असं चांगली त्यानं दक्षता घ्यावं, आमच्या जेवढे अन्याय होत असेल त्यानं त्याचं नाही। पोलीसवाले बी आमचं काही ऐकायनं फिर्याद घ्यायला तयार नाही का, गरीबावर असा अत्याचार होतो यायला समजत नाही का की गरीब येतात, गरीब समाज आहे आमचा, म्हणजे काय अत्याचारच व्हावं का आमच्यावर। तुमच्या मागण्या कोणत्या येतात? आम्ही अन्याय सहन मागण्या कोणत्या तुमच्या मागण्या सांगा कोणत्या? आम्ही जेव्हा ते अत्याचार झाल्याच्या नंतर माहिती झाली तेव्हा आम्ही ते गुन्हा दाखल करण्यासाठी आलो तर पोलीसवाले म्हणत होते की आम्ही बाहेर काढून देत होते। मग आम्ही कोणाकडे न्याय मागायला पाहिजे? पोलीस प्रशासनाने काही दखल घेतली नाही, मग कोणाकडे मागायला पाहिजे न्याय? आम्ही माझं नाव नामदेव जनार्दन मानमोठे आहे। आज आम्ही या हजारोच्या संख्येने या मोर्चासाठी सामील झालेलो आहे। त्याचं कारण म्हणजे जो अल्पवयीन मुलीवर जो बलात्कार झालेला आहे, या प्रतिभा सोनवणे तसेच सीमा कांबळे या 2 मुलीवर जो अल्पकालीन बलात्कार झालेला आहे याची कडक कारवाई व्हावं आणि जे करणारे त्यांना 100% फाशी मिळावं ही आमची अपेक्षा आहे। आणि आमच्या मागण्या आहेत की अॅट्रॉसिटी जे कायदा आहे याची कडक मागणी आणि हे झालाच पाहिजे। त्याच्यानंतर या 2 मुलीवर जो अत्याचार झाला याची सीबीआयकडे नोंद झालीच पाहिजे। आणि आमच्या इथे आज अॅट्रॉसिटी एक बाब आहे की जे आपले जे दिलीप कांबळे साहेब आहेत ते पालकमंत्री असून हिंगोलीचे ते पण आतापर्यंत तिथं पोहोचले नाही, त्या तळीची माहिती घेतली नाही। तर तिचा जीव गमावा लागला। तिच्या या काही जे आरोपी आहेत सवर्णातील आहेत त्यांनी तिचा जो लैंगिक छळ केला आणि लैंगिक छळ करून तिची समाजात बदनामी करण्याच्या उद्देशानं तिला म्हणजे धमकी दिली आणि त्याच्यामुळे तिला स्वतःचा जीव गमावा लागला। आणि जी काही प्रक्रिया पोलीस स्टेशनकडून ज्या अपेक्षित होत्या त्या काही या समाजातील हे जे काही पीडित कुटुंब आहे यांना मिळालं नाही आणि म्हणून
जे काही दोषी पोलीस स्टेशनचे जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करून न्याय देण्यासाठी या ठिकाणी आयोजन केलं आहे। दुसरी मागणी या मोर्चाची अशी आहे की जे दोन्ही प्रकारातील गुन्हे दाखल झालेले आहेत त्या दोन्ही प्रकारातील गुन्ह्यामधील तपास हा विशेष